आता मी करत आहे दाखवते तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी। ही बघा, ही आहे शेवग्याची पानं जी मी गरम पाण्यातून उकळून पिळून घेतलेली आहे आणि याकडे मी कांदा, टोमॅटो, लसूण, मिरची टाकून हे मी सगळं परतून घेणार आहे आणि दाखवते मी तुम्हाला शेवग्याच्या पानांची भाजी कशी करतात ते। आता हा कांदा आपला चांगला परतत आलेला आहे। ह्याच्यात आपण आता लाल तिखट, हळद टाकूया। हळद, लाल तिखट जर जास्तच टाकायचं आणि हे सुद्धा आपल्याला आता चांगलं परतून घ्यायचं आहे। गॅस हा नेहमी बारीकच ठेवायचा जेणेकरून कांदा हा चांगला परतला जातो। आता व्यवस्थित परतून घ्यायचं आणि परत ह्याला जरा शिजून द्यायचं। आता आपण ह्याच्यात जरासा गरम मसाला टाकूया थोडासा, त्याने चांगले लागते भाजी। आता हा कांदा चांगला परतून झालाय। आता आपण ह्याच्यात शेवग्याची पानं जी आहेत ना ती टाकूया आणि ही सुद्धा आपल्याला भाजी 10 मिनिटं अशीच बारीक गॅसवर चांगली परतून घ्यायची। आता मी याला झाकते 5 मिनिटं आणि चांगली शिजून झाली की परत उघडते आणि मग मी तुम्हाला दाखवते की ही भाजी सुद्धा खूप चांगली असते आरोग्यासाठी। खात जावा, दुकानात दिसली तर आणत जावा आणि अशा पद्धतीने करत जावा। खूप सोपी असते, काही अवघड नाही, अशी करून खावा। हे बघा, ह्याच्यात मी मीठ टाकलेलं आहे चवीपुरतं आणि हे आता मी चांगलं बारीक गॅस करून 5 मिनिटं झाकून अजून 5 मिनिटं ह्याला झाकून मी शिजवणार आहे आणि ही सुद्धा भाजी भाकरी चपाती सोबत खूप चांगली लागते आणि ही आरोग्यासाठी तर खूपच चांगली असते। शेवग्याच्या पानांची भाजी आहे ही, तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि खावा। झाली भाजी।